मी आपल्याला सर्व खानदेशवासियांना वैयक्तिक आमंत्रण देतो, विनंती करतो की आपण या चंडिका मातेच्या दर्शनाला सहपरिवार मुलाबाळांसह यावं। पुढच्या वर्षापासून म्हणजे आता 2 महिन्यानंतर इथं ॲक्च्युअली काम चालू करून 20 कोटी रुपये खर्च करून याचं रूपडं पालटण्याचं काम सरकारच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करत आहोत। नवरात्रोत्सव उद्यापासून उत्सव सुरू होतोय आणि खानदेशाचं आदिदैवत सगळ्यांचं जागृत देवस्थान असलेल्या या पाटणीच्या हा उत्सव या वर्षी देखील धूमधडाक्यात साजरा होताना इथे दिसतोय। मागच्या वर्षापासून आपण पाहताय की या उत्सवात अधिक जास्त पद्धतीने आम्ही लक्ष घालून शिवनेरी फाउंडेशनवर पण सगळेजण इथं एक चांगल्या पद्धतीने हा उत्सव करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। याही वर्षी अगदी मागच्या वर्षापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हा उत्सव इथं करताना आम्ही ठरवलंय। मी सगळ्यांना विनंती करेल परिवारासह यावा, असा सगळ्या छान पद्धतीने आम्ही इथं सगळं देखावा, इथल्या सगळ्या पद्धतीने सगळे लाईट इफेक्ट्स देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि यासोबत उद्याच्या पहिल्या माळेचं चाळीसगावकरांसाठी आनंदाची बातमी ही असेल की यावर्षी पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये पाटणा देवीला मंजूर करून आणले। गेल्या अनेक वर्षापासून 1 रुपया इथं मिळताना दिसत नव्हता। चर्चेचं असलेलं हे शून्याचा ठेवा असलेलं हे अनेक गोष्टीतून मागे राहिलेलं हे आध्यात्मिक केंद्र यासोबत एक पर्यटन, या दोन्ही दृष्टिकोनातून आम्ही डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला। पर्यटन विकास मंत्री सन्माननीय गिरीश महाजन साहेबांनी पहिल्या टप्प्यात 20 कोटी आणि पुन्हा अजून HPCकडे दुसरा प्रस्ताव 25 कोटीचा आणि डेस्टिनी 2.0 हा प्रस्ताव अजून 50 कोटीचा आणि यासोबत RPR योजनेमध्ये 150 कोटी, म्हणजे कन्सल्टेड जवळजवळ 150 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही इथला सगळा एकंदरीत तयार केला आहे। आणि अगदी येणाऱ्या काळात पाटणा देवी हे चांगल्या पद्धतीने बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। पहिल्या टप्प्यातले 20 कोटी रुपये आपण आणलेले आहेत, पुढच्या टप्प्यातले पैसेही आपण आणणार आहोतच। यासोबत खरं तर ही आदी शक्ती असलेली पाटण ही आपल्या खानदेशाचं जागृत देवस्थान आहे आणि या चंडिके मातेच्या या पाटणीच्या पाठीशी या आपण सगळ्यांनी दर्शनाला यावं हीच आपल्याला विनंती।